हारीवाडा येथे निजाम शेख या 13 वर्षाच्या मुलाचा समुद्रात बुडून मृत्यू झाला। ही घटना शुक्रवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घडली। समुद्रकिनारी मित्रांसोबत फुटबॉल खेळत असताना हा प्रकार घडला। यावेळी त्याला प्रथम चिखलीच्या कॉटेज इस्पितळात दाखल करण्यात आलं। त्यानंतर त्याला जवळच्या खासगी रुग्णालयात नेल्यावर त्याला मृत घोषित करण्यात आलं। दरम्यान चिखली रुग्णालयातील डॉक्टरांनी वेळीच उपचार केले असते तर निजामचे प्राण वाचले असते, परंतु त्यांनी न तपासता निजामला मृत घोषित केल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केलाय। ते भुरगे सगळे आयज हॉलिडे पडला म्हणून खेळपाक गेले तेडेर आनी न्हांवपाक गेले तेन्ना एकलो बुडलो। ताका मातशे जीव आसले। वाटेर चिखली घेवन येयले, 1 वर रावले। येयलो तेन्ना इस्पॉटान डॉक्टरान सांगला तो डेथ हा म्हणून। पूण 1 वर रावन उपरांत आमी सालगांवकारान घेवन येयले तेन्ना मातसो ताका जीव आसलो। आनी डॉक्टरान आत्तां कन्फर्मेशन दिलां विथीन 10 मिनटां एक अर्द वर धरून की तो भुरगो आतां सोंपला म्हणून। आतां हेजेर आमकां कितें आहा तें कांय कळना, पूण आमकां दिसता फुडें हे भाशेन जावपा जायना। दरम्यान पोलिसांनी तपास केला असता चिखलीतील डॉक्टरांवर गैरसमजुतीतून आरोप केला जात असल्याचं उघडकीस आल्याची माहिती पोलीस अधिकारी नालस्को रापोस यांनी दिली। Some people were of the opinion that in case that there was some lapse on the part of doctor of Body Hospital Chikali, but it is not so. And the medical officer on duty at Chikali Hospital at SMRC has stated that he was under pressure from the relatives of the deceased boy, and he told them if the boy was brought here 15 minutes prior, then something could have been done. So it was just misunderstanding.